नमस्कार मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग झाली नसेल झाली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. HSBCचा रिसेंटली रिपोर्ट आलेला आहे. ॲफ्लुएंट इन्व्हेस्टर स्नॅपशॉट 2025चा रिपोर्ट आहे. याच्यामध्ये त्या रिपोर्ट्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का आपल्या लोक किंवा हे जे इन्व्हेस्टर आहेत हे शॉर्ट टर्म गोलच्या मागे जास्त पळत आहेत. म्हणजे शॉर्ट टर्म गोल म्हणजे कसं आहे का, ट्रॅव्हलिंग झालं, तुमचं प्रॉपर्टी परचेसिंग झाली किंवा एज्युकेशन झाली, पण रिटायरमेंट प्लॅनिंग अजून पण केलेली नाहीये. लास्टच्या 1 वर्षापासून त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं की गोल्डमध्ये लोकांनी जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि थोडा इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट इक्विटीमध्ये आहे आणि थोडी इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये आहे. पण रिटायरमेंट प्लॅनिंग ही अजूनपर्यंत कम्प्लीट नाही केलेली. तर मग ह्याच्यामध्ये आपण बघणार की रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये किती पैसे पाहिजेत तर आपण एक कम्फर्टेबली सुटेबल रिटायर होऊ शकतो. तर रिपोर्टमध्ये माहीत पडलं का सिंगापूरमध्ये 11.5 करोड रुपये आपल्याला रिटायरमेंटला पाहिजेत. हाँगकाँगमध्ये 9.1 करोड रुपये आपल्याला रिटायरमेंटसाठी पाहिजे. USA मध्ये 13 करोड, चायनामध्ये 9 करोड आणि आपल्या इंडियामध्ये जर आपल्याला रिटायर व्हायचं आहे कम्फर्टेबली एकदम सुखाने तर मिनिमम 3.5 करोड रुपये आपल्याला रिटायरमेंटला पाहिजे. तर 3.5 करोड रुपये जर तुमच्याकडे आहेत तर तुम्ही स्मूथली किंवा कम्फर्टेबली रिटायर्ड होऊ शकता. तर जर तुमच्याकडे 3.5 करोड आता नाही आहेत आणि इन फ्युचरमध्ये मला रिटायर व्हायचं आहे तर आतापासून आपल्याला काय केलं पाहिजे का ते इन फ्युचरमध्ये 3.5 करोड रुपये कॉर्पस बनवू शकतो. तर हे जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आमच्याबरोबर इन्व्हेस्टिंग स्टार्ट करा. धन्यवाद.